नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय चिल्ली पोटॅटो. तर अगदी बाहेर जसं मिळतो तसंच इथं आज आपण चिल्ली पोटॅटो बनवतोय. बनवायला अतिशय सोपा आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. जर कधी चिल्ली पोटॅटो खावासा वाटला आणि बाहेर जायला वेळ नसला तर पटकन घरच्या घरी ही रेसिपी बनवून आपण खाऊ शकतो. तर चला कसा बनवलाय हे मी आज तुम्हाला इथं दाखवते. सगळ्यात अगोदर 2 बटाटे घेतले. आता आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथं मी या पद्धतीने दोन्ही बटाट्याची जी साल आहे तर ती साल काढून घेते. आणि या पद्धतीने इथं आपल्याला बटाट्याच्या अशा उभ्या फोडी करून घ्यायच्या आहे. गॅसवर आता मी एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं होतं. तर पाण्याला चांगली उकळी आली. त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर पाण्याला पुन्हा एकदा चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी केल्या होत्या तर त्या आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायच्यात. तर इथं हे बघा, या पद्धतीने इथं मी ह्या बटाट्याच्या फोडी पाण्यामध्ये घालून घेते. तर पाणी गरम आहे, हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. आता आपल्याला हा जो बटाटा आहे तर हा 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 50% बटाटा जो आहे तर तो इथं शिजून घ्यायचा आहे. तर एक 3 ते 4 मिनिटामध्येच हा बटाटा शिजला जातो. पण खूप पण जास्त शिजू द्यायचा नाहीये, नाहीतर बटाट्याचा थोडासा गाळा होईल. तर इथं 3 ते 4 मिनिटं झालीत. आता बटाटा इथं व्यवस्थित असा शिजला गेलाय. तर एक मी तुम्हाला इथं कट करून दाखवते की कसा शिजला येतो. तर इतपत शिजला की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा, असा म्हणजे सुरीने त्याचा तुकडा पडला किंवा कट झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा. आता इथं मी एक गाळण घेतली आणि आपल्याला हे बटाट्यातलं जे पाणी होतं तर ते सगळं पाणी गाळून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला हा जो बटाटा आहे तर हा व्यवस्थित असा गार करून घ्यायचा. साहित्य काय काय घेतलंय तर ते बघूयात. तर सगळ्यात अगोदर इथं मी कांदा या पद्धतीने उभा चिरून घेतला. एक मोठा कांदा आहे. एक मोठी शिमला मिरची मी इथं या पद्धतीने उभी चिरून घेतली. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून चिरून घेतल्यात. थोडीशी कांद्याची पात चिरून घेतली आहे. 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर, चिमूटभर मिरी पूड, त्याच्यानंतर 1 चमचाभर तीळ घेतलेत, 1 चमचा शेजवान चटणी घेतली आहे, त्याचबरोबर 1 चमचा शेजवान सॉस घेतलाय, 1 चमचा रेड चिली सॉस घेतलाय आणि 1 चमचा टोमॅटो केचप आणि चवीनुसार मीठ घेतलंय. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, आपण जो बटाटा घेतला होता तर तो व्यवस्थित असा इथं गार करून घेतलाय. तर याच्यात आपल्याला आता आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं तर ते कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आणि सगळ्या बटाट्याला हे कॉर्नफ्लॉवर छान असं लागल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपला जो बटाटा आहे तर त्याला एक छान असं व्यवस्थित कोटिंग तयार होतं आणि आपला जो बटाटा आहे तर तो छान असा कुरकुरीत बनतो. तर इथं मी या पद्धतीने कॉर्नफ्लॉवर सगळ्या बटाट्याला व्यवस्थित असं चोळून घेते. गॅसवर आता मी एक कढई तापवायला ठेवली होती आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतले. तर तेल एकदम छान व्यवस्थित असं कडक तापून द्यायचे. त्याच्यानंतर आपण जो बटाटा घेतलाय तर तो बटाटा थोडा थोडा करून आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा जो बटाटा आहे तर हा तळून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल हे कडकच तापलेलं हवंय, नाहीतर जो बटाटा आहे तर तो सगळा नरम पडतो. जर तेल कडक असेल ना तर बटाट्याला वरून छान असं कुरकुरीतपणा येतो. तर हे बघा, या पद्धतीने इथं मी सगळा बटाटा तळून घेते. तर तेलाचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेत आणि बटाट्याला पण छान असा सोनेरी कलर आलाय. म्हणजे आपला जो बटाटा आहे तर तो छान व्यवस्थित असं तळला गेलाय. तर याला आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि राहिलेला जो बटाटा आहे तर तो पण याच पद्धतीने इथं मी तळून घेते.
गॅसवर आता मी एक कढई ठेवली आणि जे तळलेलं तेल होतं ना, तर त्याच्यातलंच थोडंसं तेल मी या कढईमध्ये घालून घेते. तर तेल आपल्याला व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण जो लसूण चिरून ठेवला होता तर तो लसूण घालून घ्यायचा आहे. तर इथं मी सगळा लसूण कढईमध्ये घालून घेते आणि त्याचबरोबर लगेचच आपण जो चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा आणि शिमला मिरची हे पण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथं या पद्धतीने कांदा आणि शिमला मिरची मी मिक्स करून घेते. तर कांदा लवकर शिजावा म्हणून मी इथं त्याच्यात मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. मीठ घातल्यामुळं काय होईल, कांदा लवकर परतला जाईल. आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित कांदा आणि शिमला मिरची आपल्याला शिजू द्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिटं झालेत. बघूयात कांदा आणि शिमला मिरची कशी शिजली आहे ते. तर हे बघा, इथं व्यवस्थित अशी कांदा आणि शिमला मिरची शिजली गेली आहे. खूप पण शिजवायची नाहीये, फक्त त्याला एक मऊ पण आला की बस होतंय. तर आता कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित अशी परतली गेली. याच्यात आपण आता सॉस घालून घेऊ. तर सगळ्यात अगोदर इथं मी टोमॅटो केचप घालून घेते. त्यानंतर शेजवान चटणी घालून घेते, चिली सॉस घालून घेते आणि आपण जो सोया सॉस घेतला होता तर तो पण मी याच्यामध्ये आता घालून घेते. आता हे जे सॉस आहे तर आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित चांगले असे मिक्स करायचे. तर 1 मिनिटामध्ये हे सॉस चांगले असे परतले जातात. आता सॉस चांगला परतून झालाय. आता याच्यात आपल्याला आपण जो तळून घेतलेला जो बटाटा होता तर तो सगळा बटाटा आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचा. याच्यात आता आपल्याला आपण जे 1 चमचा तीळ घेतले होते तर ते तीळ मी इथं कढईमध्ये घालून घेते आणि त्याचबरोबर चिमूटभर काळी मिरी पूड घेतली होती तर ती पण मी कढईमध्ये घालून घेते आणि चिरलेली कांद्याची पात, तर इथं थोडीशी कांद्याची पात मी कढईमध्ये घालून घेतली आणि याला आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा किती छान इथं आपला बटाटा बनून तयार होतोय. तर कलर पण खूप छान आलाय आणि वास पण खूप छान सुटलाय. तर आता इथं मी काय केलं, थोडीशी कांद्याची पात होती तर ती कढईमध्ये घातली बटाट्यात आणि जी थोडीशी राहिली तर ती मी गार्निशिंगसाठी ठेवली. तर 1 मिनिट आपल्याला हा जो बटाटा आहे तर तो इथं परतून घ्यायचा आहे. कारण बटाटा अगोदर आपण तळून घेतलेला होता त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा शिजला गेलाय. 1 मिनिटच हा बटाटा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोपी रेसिपी इथं आज आपण चिली पोटॅटोची बनवली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, एकदम छान इथं आपला बटाटा शिजला गेलाय आणि टेस्ट खूपच छान झाली. जसं बाहेर मिळतो ना तर तशीच टेस्ट इथं आपली या चिली पोटॅटोला आली. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.